पुणे मेट्रो नक्की कुणी आणली हा सध्या प्रचाराचा मुद्दा बनलाय। पुणे मेट्रो भाजपचं काम आहे असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सध्या मेट्रोमधून प्रवास करतायत। ते सध्या आपल्या सोबत आहे। मात्र त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं देखील म्हणतायत की पुणे मेट्रो हे मनमोहन सिंगच्या काळात मंजूर झालेली आहे। अर्थात अजित पवार जेव्हा काँग्रेस सोबत सत्तेत होते। मुरलीधर मोहोळ सध्या आपल्या सोबत आहेत। तुम्ही प्रवाशांशी संवाद साधताय। मात्र पुणे मेट्रो हा सध्या प्रचाराचा मुद्दा बनलाय। नक्की कुणी आणली मेट्रो? मला वाटतं 2 लाख पुणेकर आज प्रवास करतात मेट्रोत। त्यातल्या प्रत्येक पुणेकराला तुम्ही कुणाला विचार ते सांगते। माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले, 2014 साल उजाडलं तेव्हा पुण्याची मेट्रो धावू लागली। तुम्ही आता जे म्हणालात की मनमोहन सिंग यांनी मेट्रो पुण्यासाठी मेट्रो आणली आणि असं पालक अजितदादा म्हणतात। बघा 2001 ते 2014 या देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंगजी आणि पालकमंत्री अजितदादा होते। किंचित भर सुद्धा मेट्रो कागदावर पण नाही हल्ली हो। कागदावरतीच होती। त्याला इच्छाशक्ती लागते। ती माननीय मोदीजींमध्ये होती। मोदीजी 2014ला आले। सगळ्या तांत्रिक कायदेशीर ज्या काय लागतात टेक्निकल सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन मोदीजींनी केलं। मोदीजी आले आणि पुन्हा मोदीजींनी या मेट्रोचं उद्घाटन त्यांनीच केलं। आणि आज पुण्यात आपण फिरतोय बघा, हा काय बघा किती सुंदर मेट्रोज आहेत। 32 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला। आज 2 लाख पुणेकर प्रवास करतात आणि हा विचार पुन्हा एकदा ह्या मेट्रोचा विस्तार करायचा म्हणून आज जवळजवळ आज परत हिंजवडी ते शिवाजीनगर असेल, स्वारगेट ते खडकवासला ते खराडी असेल, त्यानंतर कात्रज ते स्वारगेट असेल, असे अनेक मेट्रो मार्ग पुढचे जर पाहिले तर 120 किलोमीटरची मेट्रो आता पूर्ण होतीये। हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे जे पुणेकरांनी पाहिलंय, अनुभवलंय। त्यामुळे कोणी काय म्हटल्याने मला नाही वाटत पुणेकरांवरती काय परिणाम होईल। म्हणजे दादा खोटं बोलतायत? कदाचित मी म्हणणार नाही, पण दादांना कदाचित माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर कर्तृत्वावरती कदाचित शंका आहे। त्यांनी तुम्हीच विचारा बाबा। दादा सातत्याने आरोप करतायत सध्या ज्या विकासाच्या मुद्द्यावर पुणे महानगरपालिका निवडणूक व्हायला हवी ते सोडून गुंड वेगवेगळ्या गोष्टीवर आरोप होत आहेत। तुमच्यावर बी दादा आरोप करतायत सध्या। काय केलंय तुम्ही गुंडांना अर्थात महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला, मोठ्या प्रमाणात पैसा खाल्ला गेलाय, यादी द्यावी ना, यादी द्या, सिद्ध करा। मी तर माझ्यावरती आरोप त्यांनी काय केला, काय एका कुणाला तरी माणसाला मी विदेशात पळून लावलं एका व्यासपीठावरती, या चला त्यांनी सिद्ध करावं मी राजकारण सोडतो। नाही सिद्ध झालं तर त्यांनी राजकारण सोडावं। त्यांची यादी त्यांनी जी केली ती सगळी पुणेकरांनी पाहिली ना। आता काय ते म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधीचं हे काम आहे की शेवटी या शहराचा विकास तर झालाच पाहिजे, पण या शहराच्या कायदा सुव्यवस्था आणि या शहराचं पुण्याचं भविष्य हे कसं घडवायचं हा विचार नको करायला। हा आदर्श आमच्या समाजापुढे, आमच्या पुढच्या पिढीला हा आदर्श आहे। असे उमेदवार ते बघून आम्ही पुढची पिढी घडणार पुण्याची। त्याचबरोबर अजितदादा आरोप करतायत की गेली 5 वर्ष सत्ता ही भाजपकडे होती। अर्थात तुम्ही महापौर राहिलेला आहात पुणे महानगरपालिकेचे। बरेच भ्रष्टाचार मोठा झालेला आहे। ते फाईल घेऊन बसतात, पत्रकार परिषद घेत आहेत यासाठी आणि थेट तुमच्यावर आरोप करतायत। थेट लढत अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ भाजप दिसते। मला वाटतं कुठला कागद दाखवावं, सिद्ध करावं, काय झाले आता मुद्दाच नाहीये। 5 वर्ष आम्ही जे काम केलं, केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, 11 वर्ष मोदीजींच्या सरकारनं मेट्रो आली, जायकाचा प्रकल्प आला, विमानतळाचं टर्मिनल उभं राहिलं, मेडिकल कॉलेज आलं, बसेस येत आहेत, कितीतरी प्रोजेक्ट आम्ही केलेत, समान पाणी पुरवठा योजना झाली। आज कितीतरी कामं तुम्हाला सांगतो जी पुणेकरांनी पाहिली आहेत ना। त्यामुळे झालंय का यांचं की यांचा मागच्या 20-25 वर्ष हेच पालकमंत्री, यांचा कारभार पुणेकरांना कंटाळले होते आणि पुणेकरांनी आम्हाला जवळजवळ 96 नगरसेवक निवडून दिले आणि आम्हाला सत्ता दिली, कारभारी बदलला। आता पुणेकरांना कारभारी जो आहे त्याच्यावर समाधानी आहेत। पुणेकर आता कारभारी बदलायच्या मनस्थितीत अजिबात नाही। त्यामुळे काय झालं, मुद्दाच नाही। मग कुठंतरी दिशाभूल करणं, कुठंतरी मुद्दा भरकटवणं, याच्यामध्ये ते काम करतात। मला असं वाटतं त्यांना त्यांचं काम करू द्या, शुभेच्छा आहेत। आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे। पुणेकर पुन्हा आमच्यावरती विश्वास व्यक्त करणार आहेत। पुण्याचा महापौर भाजपचा होणार आहे। 120-125 जागा आमच्या आलेल्या तुम्हाला दिसतील। परत याच मेट्रोमध्ये आपण बसून प्रवास करू। क्या बात आहे। म्हणजे तुम्ही दावा करताय, विश्वास दर्शवताय, पण एक विजन सांगा काय नक्की? पुणेकरांच्या विश्वासावरती मी दावा करतोय, कारण आम्हाला माहिती आहे आज शहरामध्ये आम्ही फिरतोय, प्रत्येक ठिकाणी जे आम्हाला जाणवतंय, जे दिसतंय, आम्ही काम केले प्रामाणिकपणे।
ते दिसतंय ना, लोक अनुभवत आहेत. आता दाखवा तुम्ही 2 लाख पुणेकर प्रवास करतायत, त्यातल्या 2 लाखातल्या एका माणसाने सांगावं की मेट्रो अजितदादांनी आणली, मेट्रो मनमोहन सिंगांनी आणली. एकानी सांगावं 2 लाख मधल्या. चला तुम्ही बाईट घ्या सगळ्यांच्या. त्याचबरोबर विजन काय असणार आहे? कारण पुन्हा एकदा जर तुम्ही म्हणताय पुणेकरांनी सत्ता तुमच्या हातात द्यावी, तर विजन काय असणार आहे? कारण मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही. काही पुणेकर त्याच्यावर नाराज दिसत आहेत. पेठांमध्ये, इतर ठिकाणी अरुंद रस्ते, ट्रॅफिक, खड्डे. मी तुम्हाला सांगतो की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पुण्याची वाहतूक, ट्रॅफिक, आणि त्याच्यावरती आम्ही काम खूप करतोय. आता तुम्हाला माहिती आहे, परवा माननीय देवेंद्रजी पुण्यामध्ये आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अंडरग्राऊंड 57 किलोमीटरचे रस्ते आम्ही पुण्यात पुढच्या काळामध्ये करणार आहोत. त्याचा त्यांनी तुम्हाला प्लॅनही सगळ्यांना दाखवला मीडियाला की हा प्लॅन आहे. ते काम आम्ही करतो. मेट्रोचा विस्तार करतो. 120 किलोमीटरपर्यंत आता मेट्रोचा विस्तार होईल. पुढच्या काळात अजून मेट्रोचा विस्तार जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून मेट्रोबरोबरच PMPM सक्षम करणं. आमच्या काळात 1200 नवीन बसेस, ई बसेस आणि CNG बसेस आल्या. आता 1000 बसेस मी स्वतः राज्य शासनाचा प्रस्ताव घेऊन केंद्राकडे गेलो. आज 1000 नवीन ई बसेस मिळत आहेत, टप्प्याटप्प्याने येतील. देवेंद्रजींनी सांगितलं 4000 नवीन बस आम्ही पुढच्या काळामध्ये ई बसेस पुण्यामध्ये आणू. आमचं ते विजन आहे पुण्याचं, ग्रीन सिटी पुण्याची, त्याचा पर्यावरण आणि विकास. मी ते सांगतो ना, पर्यावरण आणि विकास याचा समतोल राखून भविष्यात पुण्याचं ग्रीन सिटी ओळख कायम ठेवणार. GCCची कॅपिटल आम्ही बनवणार. पुण्यातल्या जे प्रकल्प आता आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, समान पाणी पुरवठा असेल, नद्यांच्या ते पूर्ण करणार आहोत. असं पुण्याचं एक भविष्याचं 50 वर्षाचं नियोजन आम्ही आता नक्की याच्यामध्ये केलेलं आहे. जर आपण बघितलं तर अजित पवार हे फक्त आरोप या ठिकाणी करतायत, पुरावे त्यांनी द्यावेत. अर्थातच पुण्याचं जी आता मेट्रो आहे ती नक्कीच भाजपने या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि अर्थात जर आपण बघितलं तर सगळे एक विजन सुद्धा सध्या भाजपकडे या ठिकाणी दिसत आहे. आणि त्यामुळं लाखो पुणेकर सध्या या मेट्रोचा फायदा घेत आहेत, प्रवास करतायत आणि यावर कुठंतरी आनंद आणि समाधान व्यक्त करतायत. कॅमेरामॅन विजय राऊत, मी निकी गई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.